लास्ट टॉपिक रिवाइज करूया, मेन्सुरेशन. त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स, वेगवेगळे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सचा एरिया, सरफेस एरिया, त्याच्यानंतर व्हर्टिकल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया, बेसचा एरिया, त्याच्यानंतर व्हॉल्यूम हे कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यामध्ये पहिला ऑब्जेक्ट आहे क्यूब. कुठला ऑब्जेक्ट आहे? क्यूब. क्यूब म्हणजे काय? क्यूब म्हणजे स्क्वेअर बॉक्स. क्यूब म्हणजे काय? स्क्वेअर बॉक्स. या अशा स्क्वेअर बॉक्सला काय म्हणायचं? अशा स्क्वेअर बॉक्सला म्हणायचं क्यूब. काय म्हणायचं याला? क्यूब. या क्यूबची एक साइड जर एल इतकी असेल, हा पण एल असणार आहे, हा पण एल असणार आहे, हा पण एल असणार, बरोबर. सगळ्या साईडची लेंथ एल इतकी आहे. ठीक आहे. एका सरफेसचा एरिया किती असतो? कुठल्याही सरफेसचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा? हॉरिझॉन्टल डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय व्हर्टिकल डिस्टन्स. तर या समोरच्या सरफेसचा एरिया एल इंटू एल, एल स्क्वेअर इतका, बरोबर का? आता टोटल किती सरफेसेस आहेत त्याला? या क्यूबला किती सरफेसेस आहेत? या रूम सारखं आहे बघा ते. जमीन आहे, छत आहे, 4 भिंती आहेत. तसे या स्क्वेअर बॉक्सला सुद्धा 6 सरफेसेस आहेत. एका सरफेसचा एरिया एल स्क्वेअर असेल तर टोटल सरफेस एरिया किती असणार आहे? 6 एल स्क्वेअर असणार, बरोबर. फक्त उभ्या सरफेसेसचा एरिया, व्हर्टिकल सरफेस एरिया किती असणार आहे? व्हर्टिकल सरफेसेस 4 आहेत तर 4 एल स्क्वेअर असणार, बरोबर का? ह्याचा व्हॉल्यूम किती असणार आहे? व्हॉल्यूम, कुणाचाही व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा बेसचा एरिया कॅल्क्युलेट करायचा, मल्टिप्लाय बाय हाईट करायचं. याचा बेस किती असणार आहे? याचा बेस हे बघा, याचा जो बेस आहे तो किती असणार आहे? एल इंटू एल, एल स्क्वेअरच असणार. बेसचा एरिया इंटू हाईट, बेसचा एरिया एल स्क्वेअर इंटू हाईट काय आहे? हाईट पण एलच आहे, एल स्क्वेअर इंटू एल, एल क्यूब. व्हॉल्यूम येतंय एल क्यूब. लक्षात येते? पहिला ऑब्जेक्ट. टोटल सरफेस एरिया क्यूबचा किती असणार आहे? 6 एल स्क्वेअर. व्हर्टिकल सरफेस एरिया 4 एल स्क्वेअर आणि व्हॉल्यूम असणार आहे एल क्यूब. त्याच्यानंतर दुसरा सरफेस, त्याला म्हणायचं क्युबॉइड. काय म्हणायचं त्याला? क्युबॉइड. स्क्वेअर बॉक्सला क्यूब म्हणायचं, रेक्टँग्युलर बॉक्सला म्हणायचं क्युबॉइड. हा रेक्टँग्युलर बॉक्स असा असणार आहे. या अशा रेक्टँग्युलर बॉक्सला काय म्हणायचं? याला म्हणायचं क्युबॉइड. याला काय म्हणायचं? क्युबॉइड. हा जो डिस्टन्स आहे तो आहे एल, हा आहे ब्रेथ आणि हा आहे हाईट. हे लेंथ आहे, हे ब्रेथ आहे आणि हे हाईट आहे. तर ह्याला सुद्धा 6 सरफेसेस आहेत. हे बेटा, याला सुद्धा 6 सरफेसेस आहेत. याला सुद्धा 6 सरफेसेस आहेत. आता प्रत्येक सरफेसचा एरिया वेगळा आहे. वरच्या सरफेसचा एरिया किती आहे? तो आहे लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर. लेंथ इंटू ब्रेथ. तसे 2 सरफेसेस आहेत, वरती पण एक आहे, खाली पण एक आहे, म्हणून 2 टाइम्स लेंथ इंटू ब्रेथ. या साईडचा एरिया किती आहे? ब्रेथ इंटू हाईट, ब्रेथ इंटू हाईट. तसे 2 एरिया आहेत, 2 सरफेसेस आहेत, तर 2 टाइम्स ब्रेथ इंटू हाईट असणार आहे. आणि समोरचा सरफेस किती आहे? लेंथ इंटू हाईट किंवा हाईट इंटू लेंथ असं म्हणतात, बरोबर. एवढा टोटल सरफेस एरिया असणार. टोटल सरफेस एरिया किती असणार आहे? 2 टाइम्स लेंथ इंटू ब्रेथ. वरचा सरफेस लेंथ इंटू ब्रेथ आहे. वरती पण तसा सरफेस आहे, तेवढा सरफेस खाली पण आहे, म्हणून 2 टाइम्स लेंथ इंटू ब्रेथ, 2 टाइम्स ब्रेथ इंटू हाईट, 2 टाइम्स हाईट इंटू लेंथ. लेंथ ब्रेथ, ब्रेथ हाईट, हाईट लेंथ. लक्षात कसं ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया एवढा आहे. फक्त व्हर्टिकल सरफेसेसचा एरिया किती आहे? व्हर्टिकल सरफेस एरिया, हे बेटा व्हर्टिकल सरफेस एरिया, समोरच्या सरफेसचा एरिया किती आहे? लेंथ इंटू हाईट. साईडचा सरफेसचा एरिया किती आहे? ब्रेथ इंटू हाईट. ठीक आहे. तर लेंथ इंटू हाईट प्लस ब्रेथ इंटू हाईट 2 टाइम्स, बरोबर. लेंथ इंटू हाईट असाच सरफेस मागच्या बाजूला पण आहे. ब्रेथ इंटू हाईट, या सरफेसचा एरिया ब्रेथ इंटू हाईट असा सरफेस या बाजूला पण आहे. तर 4 व्हर्टिकल सरफेसेस आहेत, त्यांचा टोटल सरफेस एरिया एवढा आहे. व्हर्टिकल सरफेस एरिया एवढा आहे. व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा? हे बेटा, व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा? बेसचा एरिया इंटू हाईट. बेसचा एरिया किती आहे? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. बेसचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट केल्यानंतर ना व्हॉल्यूम भेटतो, बरोबर का? तर या क्युबॉइडचा व्हॉल्यूम किती असणार आहे? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. येते लक्षात? तिसरा तिसरा शेप कुठला आहे? हे बेटा, तिसरा शेप कुठला आहे? सिलेंडर. याला काय म्हणायचं? सिलेंडर. या सिलेंडरचा हा आहे रेडियस आणि खाली सुद्धा सर्क्युलर सरफेस आहे. वरच्या सेंटर पासून खालच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स, याला म्हणायचं हाईट. याला म्हणायचं हाईट. पहिल्यांदा याच्या बेसचा एरिया
हे बेटा या सिलेंडरच्या बेसचा एरिया किती असणार आहे? एरिया ऑफ बेस, एरिया ऑफ बेस, सर्क्युलर बेस आहे, सर्कलचा एरिया किती असतो? पाय आर स्क्वेअर, बरोबर का? पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर वरच्या टॉप सरफेसचा एरिया पण एवढाच आहे, बेसचा पण एरिया एवढाच आहे, वरच्या सरफेसचा पण एरिया तेवढाच आहे. कर्व्ड सरफेस एरिया. आता कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय? हा सिलेंडर आहे, याचा हा जो सरफेस आहे त्याला काय म्हणायचं? कर्व्ड सरफेस म्हणायचं, बरोबर का? या कर्व्ड सरफेसचा एरिया किती असणार आहे? या सिलेंडरला जर उभं कट केलं, उघडलं, तर काय तयार होते? रेक्टँगल तयार होते. हा असा रेक्टँगल तयार होणार आहे. याला कट करून उघडलं तर असा रेक्टँगल तयार होणार आहे. हे बेटा हा आडवा डिस्टन्स किती असणार आहे? 2 पाय आर इतका असणार आहे. किती? त्या सिलेंडरच्या सर्कम्फरन्स इतका असणार आहे. 2 पाय आर आडवा डिस्टन्स. उभा डिस्टन्स किती आहे? एच इतका. तर ह्याचा कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे या रेक्टँगलचा एरिया असणार आहे. या रेक्टँगलचा एरिया किती आहे? कर्व्ड सरफेस एरिया. या रेक्टँगलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा? हॉरिझॉन्टल डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय व्हर्टिकल डिस्टन्स. 2 पाय आर एच एवढा कर्व्ड सरफेस एरिया आहे. टोटल सरफेस एरिया किती असणार आहे मग? हे बेटा टोटल सरफेस एरिया 2 पाय आर एच हा कर्व्ड सरफेस एरिया प्लस 2 टाइम्स पाय आर स्क्वेअर. हे असं लक्षात ठेवा, 2 पाय आर कॉमन घेऊन एच प्लस आर असं लक्षात ठेवलं तरी चालेल. व्हॉल्यूम किती असणार आहे? हे बेटा व्हॉल्यूम किती असणार आहे? कुणाचाही व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा? बेसचा एरिया इंटू हाईट करायचा. बेसचा एरिया किती आहे? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर इंटू हाईट एच. तर व्हॉल्यूम किती आहे सिलेंडरचा? पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कुठला शेप आहे? कुठला शेप राहिला? कोण राहिला तर? हेमिस्फियर, स्पियर. त्याच्यानंतर स्पियर. चौथा कुठला? स्पियर. तर बेटा स्पियर कुणाला म्हणायचं? एका राऊंड ऑब्जेक्टला स्पियर म्हणायचं. असा जर राऊंड ऑब्जेक्ट असेल याला काय म्हणायचं? स्पियर म्हणायचं. हे बेटा फॉर एक्झाम्पल हा राऊंड ऑब्जेक्ट असा आणि याचा जो रेडियस आहे, याचा जो रेडियस आहे तो हा रेडियस आहे. ठीक आहे. राऊंड ऑब्जेक्ट याला स्पियर म्हणायचं. त्याचा टोटल सरफेस एरिया किती असणार आहे? टोटल सरफेस एरिया किंवा शॉर्टमध्ये त्याला सरफेस एरिया पण म्हणतात ना फक्त. सरफेस एरिया किती असणार आहे? सरफेस एरिया या स्पियरचा राऊंड ऑब्जेक्टचा सरफेस एरिया 4 सर्कलच्या एरिया इतका असतो. किती असतो? 4 सर्कलच्या एरिया इतका असतो. आर इतका रेडियस घेऊन 4 सर्क्युलर पेजेस जर तुम्ही घेतलात तर 4 सर्क्युलर पेजेस चिटकोण्या एका त्याचा सरफेस असतो, बरोबर का? तर स्पियरचा सरफेस एरिया किती असतो? 4 पाय आर स्क्वेअर इतका असतो. किती असतो? 4 पाय आर स्क्वेअर. बेटा ते दरवाजा पुढे. सरफेस एरिया किती आहे? 4 पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर याचा व्हॉल्यूम किती असतो? याचा व्हॉल्यूम बेटा काय करायचं बघा, या 4 ला 3 ने डिवाइड करायचं, आरचा क्यूब करायचं, एवढा व्हॉल्यूम असतो. येते लक्षात? या स्पियरला जर मधून कट केलं तर आपल्याला मिळते हेमिस्फियर. काय मिळतो? हेमिस्फियर. ठीक आहे. हा हेमिस्फियर असा असणार. हा असा राऊंड सरफेस आहे. खालचा बेस आहे बघा, राऊंड बेस आहे खाली, त्याला अर्ध कट केलेलं आहे. हे बेटा या हेमिस्फियरचा सरफेस एरिया किती असणार आहे? त्याचा कर्व्ड सरफेस एरिया, वरचा सरफेस एरिया, सरफेस एरिया ह्याला कर्व्ड सरफेस एरिया म्हणलंय का? फक्त सरफेस एरिया म्हणलंय? कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया किती असणार आहे? याचा अर्धा असणार आहे. त्याचा 4 पाय आर स्क्वेअर आहे, 4 पाय आर स्क्वेअर आहे, याचा 2 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर बेसचा एरिया किती असणार आहे? बेसचा एरिया फक्त बेसचा एरिया, बेस सर्क्युलर आहे, तो असणार आहे पाय आर स्क्वेअर. आणि टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया किती असणार आहे? या दोघांची एडिशन 2 पाय आर स्क्वेअर 1 पाय आर स्क्वेअर किती होतात? 3 पाय आर स्क्वेअर. किती होते? 3 पाय आर स्क्वेअर. टोटल सरफेस एरिया एवढा आहे. त्याचा व्हॉल्यूम किती असणार आहे? याच्या अर्ध. व्हॉल्यूम किती असणार आहे? जेवढा स्पियरचा व्हॉल्यूम होता त्याच्या हाफ असणार आहे. तर याला 2 ने डिवाइड केल्यानंतर हे काय मिळत आहे? 2 पाय आर क्यूब डिवाइडेड बाय 3. ठीक आहे. स्पियर आणि हेमिस्फियर लक्षात येते. त्याच्यानंतर पुढचा काय आहे? असा कोन आहे. या कोनचा हे बेटा
या कोनचा हा सेंटर आहे, हा आहे रेडियस, हे आहे हाईट, आणि हे जे तिरपी डिस्टन्स आहे ह्याला म्हणायचं स्लांट हाईट. काय म्हणायचं याला? स्लांट हाईट एल. याला म्हणायचं स्लांट हाईट एल. पहिल्यांदा याच्या बेसचा एरिया, बेस सर्क्युलर आहे, एरिया ऑफ बेस, एरिया ऑफ बेस या कोनचा एरिया ऑफ बेस काय असणार आहे? सर्क्युलर बेस आहे, पाय आर स्क्वेअर, बरोबर का? सर्क्युलर बेसचा एरिया किती असणार आहे? पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर ना हे बेटा त्याचा कर्व्ड सरफेस एरिया किती असणार आहे? त्या कोनला कट करून उघडला तुम्ही तर तुम्हाला असा ट्रायंगल भेटेल, असा ट्रायंगल भेटेल. हा जो ट्रायंगलचा बेस आहे तो किती असणार आहे? या सर्कलच्या सर्कम्फरन्स इतका, 2 पाय आर इतका, आणि हा व्हर्टिकल डिस्टन्स एल इतका असणार आहे. व्हर्टिकल डिस्टन्स एल इतका असणार आहे, एच इतका नाही, एल इतका. कारण ऍक्च्युअल बेटा ऍक्च्युअल एज जे आहे ते एल आहे, हे तर इमॅजिनरी आहे, उंची हे जे आहे ते इमॅजिनरी. तर हा कोन उघडल्यानंतर ना, कट करून उघडल्यानंतर ना असा रेक्टँगल तुम्हाला मिळेल, ट्रायंगल भेटेल, बरोबर? ट्रायंगल भेटेल. या ट्रायंगलचा एरिया म्हणजे याचा कर्व्ड सरफेस एरिया असणार. ट्रायंगलचा एरिया किती येणार? 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे? 2 पाय आर इंटू हाईट. हाईट किती आहे? हा 2 2 कॅन्सल होईल. काय मिळतो आपल्याला? पाय आर. कर्व्ड सरफेस एरिया किती असतो? हे बेटा कोनचा कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया किती असणार आहे? पाय आर एल. टोटल सरफेस एरिया किती असणार आहे मग? टोटल सरफेस एरिया या दोन्ही एरियाचा एडिशन करायचं, बरोबर का? पाय आर स्क्वेअर बेसचा एरिया आणि कर्व्ड सरफेस एरिया एवढा टोटल सरफेस एरिया असणार. त्याच्यानंतर याचा व्हॉल्यूम किती असतो? आता ह्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी हे बेटा बेसचा एरिया इंटू हाईट करू शकत नाही, कारण थ्रू आउट हाईट तो युनिफॉर्म डायमेन्शनचा नाहीये बघा, बरोबर का? थ्रू आउट हाईट काय व्हायला लागले? त्याचा व्हॉल्यूम रिड्यूस व्हायला लागलाय, सरफेस एरिया कमी व्हायला लागले वरती, बरोबर का? मग ह्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करतात? याच्यामध्ये आणि सिलेंडरमध्ये एक रिलेशन आहे. एवढ्याच रेडियसचा आणि एवढ्याच हाईटचा जर तुम्ही एक सिलेंडर घेतलं तर त्या सिलेंडरमध्ये 3 लिटर पाणी बसलं तर ह्याच्यामध्ये 1 लिटरच पाणी बसते. त्याच्यावरून असं कंक्लूड करू शकतो आपण की याचा व्हॉल्यूम, या कोनचा व्हॉल्यूम सिलेंडरचा 1/3 असतो. किती असतो? सिलेंडरचा 1/3 असतो. सिलेंडरचा व्हॉल्यूम माहिती आहे आपल्याला. सिलेंडरचा व्हॉल्यूम किती असतो? पाय आर स्क्वेअर बेसचा एरिया इंटू हाईट. ह्याला 1/3 ने मल्टिप्लाय केलं, ह्याचा 1/3 केलं तर आपल्याला कोनचा एरिया, कोनचा व्हॉल्यूम भेट, बरोबर का? तर कोनचा व्हॉल्यूम किती असतो? सिलेंडरच्या व्हॉल्यूमच्या 1/3 असतो, बरोबर का? सिलेंडरचा व्हॉल्यूम त्याच्या 1/3 कोनचा व्हॉल्यूम असणार आहे. त्याच्यानंतर अजून फर्स्ट टर्म ऑफ अ कोन त्याच्या बाजूलाच घेतो. फर्स्ट टर्म ऑफ अ कोन, त्या कोनला जर वरून कट केलं तर आपल्याला काय मिळतो? असा फर्स्ट टर्म भेटतो. ठीक आहे, याला म्हणतो, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कसं म्हणलं, याला R1 म्हणलंय का R2 म्हणलंय? R1 म्हणलंय, ठीक आहे. याला R1 म्हणतो आणि या खालच्या रेडियसला R2 म्हणतो, आणि हे व्हर्टिकल हाईट, हे स्लांट हाईट एल. तर हे बेटा याचा एरिया ऑफ बेस पाय आर टू स्क्वेअर. वरच्या सरफेसचा, टॉप सरफेसचा एरिया किती? पाय R1 स्क्वेअर. कर्व्ड सरफेस एरिया किती असणार आहे? याचा कर्व्ड सरफेस एरिया, हे बेटा कर्व्ड सरफेस एरिया किती असणार आहे? पाय एल. R1 प्लस R2 आहे का R1 मायनस R2 आहे? हा, R1 प्लस R2, R1 प्लस R2, ठीक आहे. हे बेटा आणखी एक फॉर्म्युला याच्यामध्ये सांगायचा राहून गेला. या कोनला जर असं कट केलं, उभं कट केलं, उभं जर कट केलं त्याला, तर असा एक ट्रायंगल दिसेल तुम्हाला, बरोबर का? असा एक ट्रायंगल दिसेल, बरोबर का? असा एक ट्रायंगल दिसतो. हा एच, आर आणि एल या तिघांमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे या तिघांमध्ये रिलेशन काय असणार आहे? एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. तसा इथे सुद्धा या एच, एल आणि R1 R2 ह्याच्यामध्ये सुद्धा एक रिलेशन असणार आहे. काय रिलेशन असणार आहे ते इथे लिहितो. एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस R1, नाही R2 लिहितो मोठा, R2 चा स्क्वेअर मायनस R1 चा स्क्वेअर. असंच आहे ना फॉर्म्युला, बरोबर आहे का फॉर्म्युला? मोठा रेडियस मायनस छोटा रेडियस, R1 ला R2 ला काय पडलं? मोठा मायनस छोटा. येते लक्षात? त्याच्यानंतर ना ह्याचा कर्व्ड सरफेस एरिया किती असणार आहे? कर्व्ड सरफेस एरिया लिहिलो. त्याच्यानंतर अजून काय पाहिजे? टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया किती असणार आहे? बेसचा एरिया, टॉप सरफेसचा एरिया आणि कर्व्ड सरफेस एरिया सगळ्यांचं एडिशन करावं लागेल. बेसचा एरिया किती आहे? पाय R2 स्क्वेअर. टॉप सरफेसचा एरिया किती आहे? पाय R1 स्क्वेअर. आणि कर्व्ड सरफेस एरिया किती आहे? पाय एल R1 प्लस R2. त्याच्यानंतर ना याचा व्हॉल्यूम किती असणार आहे? व्हॉल्यूम किती असणार आहे? हे बघा 1/3 पाय एच. आता R1 चा स्क्वेअर, R2 चा स्क्वेअर
इन प्लस R1 इंटू R2 असे फॉर्म्युले. हे थोडीशी प्रॅक्टिस करून लक्ष ठेवावं लागेल फॉर्म्युले. त्याला म्हणायचं फ्रस्टम ऑफ कोन. ठीक आहे. कोनचा वरचा सरफेस जर कट केला तर काय म्हणतो फ्रस्टम भेटतो. त्याच्यानंतर अजून काय मेन्सुरेशन मध्ये एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर. हे बेटा सर्कलमध्ये आपण काय बघितलं, सर्कलच्या आतमध्ये कॉर्ड ड्रॉ केलं तर सर्कलचे 2 पार्ट होतात काय. तसंच सर्कलच्या आतमध्ये जर एक सेंट्रल अँगल ड्रॉ केला तरी सुद्धा सर्कलचे 2 पार्ट होतात. हा छोटा पार्ट आणि हा मोठा पार्ट. हा जो छोटा पार्ट तयार झालेला आहे याला म्हणायचं सेक्टर. याला काय म्हणायचं सेक्टर. या सेक्टरचा एरिया किती असणार आहे. एरिया ऑफ सेक्टर. पूर्ण सर्कलचा एरिया माहिती आपल्याला. आर इतका जर रेडियस असेल त्याचा, हे बेटा सर्कलचा रेडियस आर इतका जर असेल, पूर्ण सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर असतो. त्याचा हा थोडा पोर्शन आहे. तो पोर्शन किती आहे θ/360 इतका पोर्शन. हे बेटा हा पोर्शन किती आहे. पूर्ण सर्कलचा किती पार्ट आहे तो, किती फ्रॅक्शन आहे. हा अँगल जर थीटा असेल, इतका असेल, फॉर एक्झाम्पल 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे सर्कलचा 1/4 पार्ट आहे बघा, बरोबर का. पूर्ण सर्कलचा 1/4 पार्ट आहे का नाही. 90/360 किती होते 1/4च होते. तर टोटल सर्कलचा 1/4 एरिया आहे त्या सेक्टरचा, बरोबर का. θ/360 काय देत आहे, पूर्ण सर्कलचा कितवा पार्ट आहे, किती पार्ट आहे, अर्धा पार्ट आहे. 180 डिग्री असेल तर अर्धा पार्ट होतो, बरोबर का. 90 डिग्री असेल तर 1/4 पार्ट होता. तर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे, लक्षात राहील का. त्याच्यानंतर अजून काय लेंथ ऑफ आर्क. त्याच्यानंतर लेंथ ऑफ आर्क. हे बेटा हा जो सेक्टर आहे, हा जो सेक्टर मिळालेला आहे, हा अँगल थीटा आहे, हा रेडियस आहे. या सेक्टरला नाव देऊया AOB. ठीक आहे. हा खाली जो हे बेटा खाली जो आर्क आहे, हा याचा लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचा. लेंथ ऑफ आर्क किती असणार आहे. पूर्ण सर्कलचा हे बेटा पूर्ण सर्कलचा सर्कम्फरन्स माहिती आहे 2πr आहे. पूर्ण सर्कलचा सर्कम्फरन्स किती आहे 2πr. त्याचा थोडाच पोर्शन आहे तो. किती पोर्शन आहे θ/360 इतकाच पोर्शन. तर θ/360 ला सर्कम्फरन्सनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला लेंथ ऑफ आर्क भेटतो, बरोबर का. पूर्ण लेंथ ऑफ आर्कला θ/360 नी मल्टिप्लाय केलं. θ/360 तुम्हाला काय देते, त्या पूर्ण सर्कलचा किती पोर्शन आहे तो. हा 90 डिग्री असेल तर पूर्ण सर्कलचा 1/4 आहे का नाही. पूर्ण सर्कलचा सर्कम्फरन्स जर 2πr इतका असेल तर तेवढ्या आर्कचा लेंथ किती असणार आहे 2πr डिवायडेड बाय 4 असणार आहे. हा 90 डिवायडेड बाय 360 काय देणार आहे तुम्हाला 1/4च देणार. येते का लक्षात. तर एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क चे फॉर्म्युले लक्षात राहतात का लक्षात. अजून काय सेगमेंट ऑफ अ सर्कल. शेवटचा पॉइंट हे बेटा सर्कलमध्ये जर एक कॉर्ड ड्रॉ केली एबी नावाची कॉर्ड जर ड्रॉ केली आणि ओ जर सेंटर असेल सर्कलचा. आता सर्कलचे 2 पार्ट झाले, हा खालचा पार्ट आणि हा वरचा पार्ट. फक्त खालच्या पार्टचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा. या पार्टला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, हे बघा याला आपण काय म्हणत होतो सेक्टर. याला काय म्हणायचं सेगमेंट म्हणायचं. लाईन सेगमेंट वेगळी, हा ही लाईन सेगमेंट. याला काय म्हणायचं लाईन सेगमेंट. हा सर्कलचा जो पार्ट आहे ह्याला काय म्हणायचं फक्त सेगमेंट म्हणायचं. काय म्हणायचं सेगमेंट. आता या सेगमेंटचा एरिया कॅल्क्युलेट करायचा. कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यासाठी या सर्कलच्या सेंटरला आणि याला जोडतो. सर्कलच्या सेंटरला आणि एला जोडतो, याला पण जोडतो. हा रेडियस आहे, हा पण रेडियस आहे, बरोबर. आणि हा अँगल जो आहे तो थीटा इतका. तर एरिया ऑफ सेक्टर तर आपल्याला माहिती आहे बघा. एरिया ऑफ सेक्टर किती आहे, एरिया ऑफ सेक्टर ह्याच्या अगोदरच बघितलं का नाही. एरिया ऑफ सेक्टर हे बघा, एरिया ऑफ सेक्टर किती असतो πr². पूर्ण सर्कलच्या एरियाला θ/360 मल्टिप्लाय करायचं. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं एरिया ऑफ सेगमेंट. कसा कॅल्क्युलेट करणार, पूर्ण त्या सेक्टर मधून हा पूर्ण एवढा सेक्टर आहे का नाही AOB, हा पूर्ण सेक्टर, याच्यातून हा एवढा पार्ट काय करायचा
एवढा पार्ट काय करायचा, सबस्ट्रॅक्ट करायचा. त्या लाल पार्ट मधून हिरवा पार्ट सबस्ट्रॅक्ट केल्यावर हा पार्ट मिळतो आपल्याला. कुठला पार्ट मिळतो, हा येलो पार्ट मिळतो. ठीक आहे. लाल पार्ट काय आहे, सेक्टर आहे. एरिया ऑफ सेक्टर आपल्याला माहिती आहे, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर मायनस हे बेटा त्या ट्रायंगलचा एरिया सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. ट्रायंगलचा एरिया किती असतो, आता हा जो ट्रायंगल आहे हा आयसोसिलियस ट्रायंगल आहे बघा. कसला ट्रायंगल आहे, आयसोसिलियस. हा रेडियस आहे, हा पण रेडियस आहे. दोन साईड ट्रायंगलचे माहिती आहे आणि हा अँगल थीटा माहिती आहे. तर 12th स्टँडर्ड मध्ये साइन रूल नावाचा एक रूल आहे, त्याच्यामध्ये या आयसोसिलियस ट्रायंगलचा एरिया त्याच्यावरनं कसा मिळतो बघा, तो असतो साइन थीटा इंटू किती असतो, आर स्क्वेअर आहे का, किती आर स्क्वेअर, आर स्क्वेअर बाय साइन थीटा इंटू आर स्क्वेअर बाय इतका असतो. तर त्या ट्रायंगलचा एरिया किती आहे, साइन थीटा इंटू आर स्क्वेअर बाय 2 इतका असतो. आता या फॉर्म्युल्याला थोडं मॉडिफाय करू शकतो. आर स्क्वेअर जर कॉमन घेतलं तर फॉर्म्युला कसा होईल, थीटा इंटू पाय बाय 360 मायनस साइन थीटा बाय 2 असा दिला का टेक्स्टबुक मध्ये फॉर्म्युला, असा दिला का टेक्स्टबुक मध्ये फॉर्म्युला, आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट थीटा पाय इंटू थीटा बाय 360 मायनस साइन थीटा बाय 2, बरोबर का, असा फॉर्म्युला दिले. हा आहे एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट. ठीक आहे. त्या पूर्ण सेक्टर मधून ट्रायंगलचा एरिया सबस्ट्रॅक्ट करायचा. पूर्ण सेक्टर मधून हा वरचा ट्रायंगलचा एरिया सबस्ट्रॅक्ट केल्यावर हा खालचा एरिया मिळतो, सेगमेंटचा एरिया मिळतो, एरिया ऑफ सेगमेंट मिळतो. तर एवढे फॉर्म्युले आपल्याला लागायचे या चॅप्टर मध्ये. येते का लक्षात, हे बेटा पीवायक्यूज बघूया मेन्सुरेशनचे. द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब ऑफ साइड 2 सेंटीमीटर इज, क्यूबचा व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा, व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा, एल स्क्वेअर आहे, एल आहे का एल क्यूब आहे, किती असतो क्यूबचा व्हॉल्यूम किती असतो, एल क्यूब. एल किती दिलेला आहे 2, त्याचा क्यूब केला 2 इंटू 2 इंटू 2 किती येते, किती येतो 2 टू जा 4 4 टू जा 8 सेंटीमीटर क्यूब. If radius of a cone is 5 centimeter, its perpendicular height is 12 centimeter, then slant height is, पायथागोरस थेरम वापरावा लागेल. हा कोन आहे, हे परपेंडिक्युलर हाईट, ही स्लांट हाईट आणि हे रेडियस यांच्यामध्ये रिलेशन काय असतो, एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असा रिलेशन असतो. कुठली हाईट दिलेली आपल्याला, रेडियस ऑफ अ कोन, रेडियस किती दिलेला आहे 5, त्याच्यानंतर ना परपेंडिक्युलर हाईट दिली किती 12, त्याचा स्क्वेअर हे किती येतो 144 25, हे टोटल किती येणार आहे 169. 169 कुणाचा स्क्वेअर असतो, 13 चा स्क्वेअर असतो. तर एल किती असणार आहे, बरोबर. द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब, साईड किती आहे 10, क्यूबचा व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा, पहिला प्रश्न पण तेच होता, 10 इंटू 10 इंटू 10 करायचं, बरोबर का, साईडचा क्यूब करायचा, हे जे साईड दिलेला आहे त्याचा क्यूब करायचा, 10 इंटू 10 इंटू 10, 10 10 100, 100 10 1000 सेंटीमीटर क्यूब, व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब. परत तेच प्रश्न येतं का, रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर. आता सेक्टर आणि सेगमेंट, सेक्टर माहिती आहे का तुम्हाला, सेक्टर कसा असतो, याला सेक्टर म्हणायचं, बरोबर का, या पार्टला काय म्हणायचं, सेक्टर म्हणायचं. याचा रेडियस किती आहे, रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर, हा 5 आहे. लेंथ ऑफ आर्क, ए बेटा लेंथ ऑफ आर्क किती आहे 10 सेंटीमीटर, ए पासून बी. ए बेटा या दोघांमध्ये एक रिलेशन होता, लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर मध्ये एक रिलेशन होता, तो रिलेशन सांगतो तुम्हाला. हे बघा, एरिया ऑफ सेक्टर किती असतो, एरिया ऑफ सेक्टर, ए बेटा एरिया ऑफ सेक्टर किती असतो, थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर, बरोबर का. आणि लेंथ ऑफ आर्क किती असतो, लेंथ ऑफ आर्क किती असतो, थीटा बाय 360 इंटू किती असतो 2 पाय आर, बरोबर का. या दोघांचा करतो डिव्हिजन, या दोघांचा काय करतो डिव्हिजन करतो, रेशो घेतो, या दोघांचा रेशो एरिया ऑफ सेक्टर, ठीक आहे, एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क, लेफ्ट हँड साईडला दोघांचा रेशो भेटतो, राईट हँड साईडला हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर सेमच आहे, कॅन्सल होतं, पाय पाय पण कॅन्सल होतं, एक आर आणि खालचा एक आर कॅन्सल होतो, वरती काय भेटतं रेडियस आणि खाली भेटते 2. तर एरिया ऑफ सेक्टर किती असतो, रेडियस बाय 2 इंटू लेंथ ऑफ आर्क असतो. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं बेटा, रेडियस दिलेलं, लेंथ ऑफ आर्क दिलेलं आहे, किती आहे रेडियस किती आहे 5, लेंथ ऑफ आर्क किती आहे 10. तर हे किती असणार आहे 2 1 जा 2 5 5 5 जा 25 सेंटीमीटर. येते का लक्षात, हा एक रिलेशन लक्षात ठेवा, हा एक रिलेशन लक्षात ठेवावा लागेल.
येते का लक्षात? द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब, कितीदा प्रश्न तेच विचारलाय बघा. फाइंड द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर हुज साइड इज 10 सेंटीमीटर. हे बेटा स्क्वेअरचा काय फाइंड आउट करायचंय? डायगोनल. फाइंड डायगोनल. हा डायगोनल फाइंड आउट करायचा. हुज साइड इज 10. हा 10 आहे, हा 10 आहे, हा 10 आहे, हा 10 आहे. स्क्वेअर आहे. चारी साइड इक्वल आहे त्याची. ती साइड कशी फाइंड आउट करणार? पायथागोरस थेरमनी पण फाइंड आउट करू शकतो. डायरेक्टली याचा फॉर्म्युला पण आहे. हा 10 असेल तर हा 10√2 असतो. डायगोनल किती असतो? साइड इंटू √2 इतका असतो. बरोबर, 10√2 असतो. पायथागोरस थेरमनी पण करून दाखवू शकतो. डायगोनल किती असणार आहे? हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. डायगोनलचा स्क्वेअर किती असणार आहे? हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर 100, हा पण 100, 200, 2 इंटू 100, 100 कोणाचा स्क्वेअर आहे? 100 कोणाचा स्क्वेअर आहे? 10 चा स्क्वेअर आहे. हा √2 चा स्क्वेअर आहे. बरोबर का? हा डायगोनलचा स्क्वेअर. ठीक आहे. तर डायगोनल दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर डायगोनल काय येते? 10√2 येते. स्क्वेअर 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 कॅन्सल होते. 10√2 येते. येते का लक्षात? साईड दिला असेल तर स्क्वेअरचा डायगोनल किती असतो? साईड इंटू √2 असतो. किती असतो? साईड इंटू रूट. ठीक आहे. हा झाला. सेकंड वन, इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 4 सेंटीमीटर. हे बेटा ते चालू केलं का मी? ठीक आहे. रेडियस ऑफ अ सर्कल इज 4 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ आर्क इज 10 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. हे बेटा एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क मध्ये रिलेशन आहे बघा. हा एरिया ऑफ सेक्टर किती असतो? रेडियस डिवाइडेड बाय 2 इंटू लेंथ ऑफ आर्क. बरोबर का? रेडियस दिले, लेंथ ऑफ आर्क दिले, माहिती आहे. असा आणखी एक क्वेश्चन होता. साइड ऑफ अ क्यूब म्हणजे 100% तुम्हाला साइड ऑफ क्यूब 5 सेंटीमीटर दिलेलं व्हॉल्यूम विचारलेलं आहे. हा प्रश्न विचारणारच आहे. बरोबर. एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ सर्कल किती असतो? किती असतो एरिया ऑफ सर्कल? पाय आर स्क्वेअर. मेजर ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल इज 90 डिग्री अँड इट्स रेडियस इज 14 सेंटीमीटर. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द लेंथ ऑफ आर्क. हे बेटा काय म्हणलंय बघा. ऍक्टिव्हिटी तुम्ही लिहू शकता. कन्सेप्ट काय सांगतो हे बघा. हा आर्क 90 डिग्रीचा आहे. हा आर्क 90 डिग्रीचा असेल तर सेंट्रल अँगल पण किती असणार आहे? 90 डिग्रीच असणार. बरोबर का? रेडियस किती आहे? 14 सेंटीमीटर आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय? थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर्क. थीटा आहे 90, 360 2 पाय आर. आर आहे 40. 7 1 जा 7 2 जा 0, 90 1 जा 94 जा 2 1 जा 2 2 जा 2 1 जा 2 11 जा 11 2 जा 22. काय येतं बेटा हे? 22 सेंटीमीटर. 22 सेंटीमीटर येतं. येते का लक्षात? रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर पी इज 10 सेंटीमीटर. कॉर्ड ए बी ऑफ द सर्कल सबस्टेंस अ राईट अँगल. हा अँगल 90 डिग्री दिलाय. फाइंड द एरिया ऑफ मायनर सेक्टर. यास कुठला? मायनर सेक्टरचा पी ए एक्स बी. पी एरिया ऑफ पी ए एक्स बी. हा पूर्ण सेक्टरचाच एरिया कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. हे डायग्रामकडे लक्ष देऊ नका. या पूर्ण सेक्टरचाच एरिया कॅल्क्युलेट करायचा. कसं कॅल्क्युलेट करायचं? थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. रेडियस माहिती आहे. पायची व्हॅल्यू 3.14 दिली ते. व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट करायची. ठीक आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द कोन. इफ द रेडियस ऑफ द बेस इज 7 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिकुलर हाईट इज 6 सेंटीमीटर. बेटा कोनचा हा असा कोन आहे का नाही? या कोनचा काय दिलेला आहे? रेडियस दिलेला आहे 7 आणि परपेंडिकुलर हाईट किती दिली? 6. ठीक आहे. तर आर ची व्हॅल्यू दिली, एच ची व्हॅल्यू दिली, एल माहिती नाही आहे बघा. एल माहिती नाही. अजून काय फाइंड आउट करायचंय? कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे. हे बेटा कोनचा व्हॉल्यूम किती असतो? कोनचा व्हॉल्यूम किती असतो? सिलेंडरचा जेवढा व्हॉल्यूम असतो त्याचा 1/3 असतो. बरोबर का? पाय आर स्क्वेअर एच डिवायडेड बाय 3 इतके असतो. रेडियस माहिती आहे, एच माहिती आहे. एल कॅल्क्युलेट करायची काय गरजच नाही. एल कॅल्क्युलेट करायची गरजच नाही. हे बेटा आवाज करू नको. व्हॉल्यूम किती येणार आहे? पायची व्हॅल्यू 22/7 सबस्टिट्यूट केलं. 22 डिवायडेड बाय 7. रेडियस आहे 7. 7 इंटू 7 7 चा स्क्वेअर. एच किती आहे? 6. हा 7 कॅन्सल होतो. 7 6 जा 7 6 जा. ठीक. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. तेवढंच येतो का? या दोघांचं मल्टिप्लिकेशन 308 येते. ठीक आहे. इन द फिगर ABCD इज अ स्क्वेअर. स्क्वेअर ABCD आहे. अँड अ सर्कल इज इन्स्क्राइब्ड इन इट. ऑल द साइड्स ऑफ स्क्वेअर टच द सर्कल
इफ AB इक्वल टू 14 सेंटीमीटर फाइंड द एरिया ऑफ शेडेड पोर्शन. काय दिलेलं आहे बघा, हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे. या AB ची लांबी किती दिली आहे? 14 सेंटीमीटर. आणि ह्याच्या आतमध्ये एक सर्कल आहे, असा सर्कल आहे की ते चारही साईडला टच करायला लागेल. ह्याचा रेडियस किती असणार आहे सर्कलचा? हे बेटा सर्कलचा रेडियस किती असणार? डायमीटर किती असणार आहे? डायमीटर किती असणार आहे? 14 असणार आहे. रेडियस किती असणार आहे? 7 असणार आहे. बरोबर का? आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? शेडेड रिजनचा एरिया कॅल्क्युलेट करायचा. स्क्वेअरच्या एरियामधून सर्कलचा एरिया सबट्रॅक्ट करायचा. स्क्वेअरचा एरिया ऑफ स्क्वेअर किती येतो? एरिया ऑफ स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करायचा? साईड इंटू साईड. बरोबर का? 14 इंटू 14. बरोबर का? एरिया ऑफ बेटा एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर 22/7 7 इंटू 7. ठीक आहे. तर हे 22 इंटू 7. बेटा एरिया ऑफ शेडेड रिजन, एरिया ऑफ शेडेड रिजन किती येणार आहे? एरिया ऑफ स्क्वेअर मायनस एरिया ऑफ सर्कल. ठीक आहे. एरिया ऑफ स्क्वेअर किती आहे? 14 इंटू 14 किती होते? 14 इंटू 14 किती? 190. आणि एरिया ऑफ सर्कल किती येते? 154. तर 2 आणि 4 स्क्वेअर सेंटीमीटर. सेंटीमीटर आहे का? स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी खूप सोपी आहे, सगळं दिलेलंच आहे. एरिया ऑफ स्क्वेअर किती असतो? साईडचा स्क्वेअर. बरं का? 14चा स्क्वेअर किती येतो ते कॅल्क्युलेट करायचं. एरिया ऑफ सर्कल किती असतो? पाय आर स्क्वेअर. एवढे रिकाम्या जागा भरायच्या. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून व्हॅल्यू लिहायची. इन द फिगर साइड ऑफ अ स्क्वेअर ABCD इज 7 सेंटीमीटर. हा 7 आहे. त्याच्यानंतर ना विथ सेंटर D अँड रेडियस DA sector DAXC is drawn. Complete the following activity to find the area of square ABCD and sector DAXC. बरोबर का? या स्क्वेअरचा एरिया किती असणार आहे? 7 इंटू 7 किती असणार आहे? 7 इंटू 7 49 सेंटीमीटर स्क्वेअर असणार आहे. बरोबर का? आणि एरिया ऑफ सेक्टर किती असणार आहे? हे बेटा या सेक्टरचा एरिया किती असणार आहे? हा सेक्टर, हा सर्कलचा तुकडा किती असणार आहे? एरिया ऑफ सेक्टर. रेडियस माहिती आहे. बरोबर का? θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा किती आहे? θ 90 डिग्री. बरोबर का? θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पियर. स्पियरचा सरफेस एरिया किती असतो? सरफेस एरिया किती असतो? 4 सर्कलचा एरिया इतका असतो. एका सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर. 4 सर्कलचा एरिया 4 पाय आर स्क्वेअर. बरोबर का? आरची व्हॅल्यू दिलेली आहे 4 पाय आर स्क्वेअर. फक्त रिकाम्या जागा भरायचे. कंप्लीट अँड राईट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इन द गिवन फिगर. O इज द सेंटर. O काय आहे? सेंटर ऑफ सर्कल. युझिंग गिवन इन्फॉर्मेशन कंप्लीट द फॉलोइंग टेबल. बेटा मायनर आर्क कोण आहे? मायनर आर्कचं नाव काय? AXB. आर्क AXB कसं लिहायचं? आर्क AXB. ठीक आहे. मेजर ऑफ आर्क किती असणार आहे? जेवढा सेंट्रल अँगल असतो तेवढाच आर्क असणार आहे. तर मेजर ऑफ आर्क किती असणार आहे? 100 डिग्री. मेजर आर्कचं नाव काय? मेजर आर्कचं नाव काय? आर्क AYB. ठीक आहे. आणि तो किती असणार आहे? हा 100 असेल तर हा 260 असणार आहे. किती असणार आहे? 260. बरोबर. या दोन्ही सर्कलच्या तुकड्यांचा ऍडिशन 360 व्हायला पाहिजे. हा 100 असेल तर हा उरलेला किती असणार आहे? 260 असला. हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर्स ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर अँड हाईट 12 सेंटीमीटर कॅन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड स्पियर ऑफ रेडियस 18 सेंटीमीटर. हे बेटा एका शेपला मेल्ट करून दुसऱ्या शेपमध्ये जर कन्वर्ट केलं तर व्हॉल्यूम सेम राहते. काय सेम राहते? व्हॉल्यूम सेम राहते. आता कुठल्या शेप पासून कुठला शेप तयार केलेला आहे? सिलेंडर आहे. हे बेटा हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर ऑफ रेडियस. सिलेंडरसाठी सिलेंडरचा रेडियस काय दिलाय? हाईट काय दिली आहे? कॅन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड. हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर अँड हाईट 12 सेंटीमीटर कॅन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड स्पियर. स्पियरसाठी रेडियस काय दिलाय? ठीक आहे. हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर किती सिलेंडर तयार होतील एका स्पियरला मेल्ट केल्यानंतर? अ सॉलिड स्पियर म्हणजे एक स्पियर आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पियर कॅल्क्युलेट करूया. व्हॉल्यूम ऑफ स्पियर किती आहे? 4/3 पाय आर 4/3 22/7
आरचा क्यूब म्हणजे 18 इंटू 18 इंटू 18 जे काय येत असेल व्हॅल्यू. ठीक आहे, कॅल्क्युलेट केले का? ठीक आहे, कॅल्क्युलेट करावं लागेल ना आपल्याला व्हॅल्यू. त्याच्यानंतर ना व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती आहे बघायचं. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कसा कॅल्क्युलेट करायचा. सिलेंडरचा बेस इंटू हाईट, बेसचा एरिया इंटू हाईट. बेसचा एरिया किती असतो, पाय आर स्क्वेअर इंटू एच. 22/7. आर किती आहे त्याचा 6, एच किती आहे 12. या दोघांचा काय करायचं आता, या दोघांचा रेशो घ्यायचा. हे बघा, नंबर ऑफ सिलेंडर्स कसे भेटतील, व्हॉल्यूम ऑफ स्पियर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ठीक आहे, टोटल व्हॉल्यूम याचा किती आहे करून बघू आपण. 4/3, 22/7, 18 इंटू 18 इंटू 18. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती आहे 22/7, 6 इंटू 6 इंटू हा कॅन्सर. 6 1 जा 6 3 जा, 6 1 जा 6 3 जा. त्याच्यानंतर ना हा पण 3 आहे बघा, हा 3 कॅन्सर. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 3 1 जा 3 4 जा, 4 4 कॅन्सर. म्हणजे किती राहतो फक्त 18. किती सिलेंडर तयार होतील, हे बेटा किती सिलेंडर तयार होतील, त्या स्पियरला मेल्ट केलं तर किती सिलेंडर तयार होतात 18. बरोबर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन if the radius of its base is 7 centimeter and perpendicular height is 15. हे बेटा कोनचा व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करतो, फॉर्म्युला काय, व्हॉल्यूम ऑफ कोन. बरोबर, सिलेंडरचा व्हॉल्यूम चा 1/3, रेडियस माहिती आहे, हाईट माहिती आहे. रेडियस आहे किती 7, परपेंडिक्युलर हाईट आहे, फॉर्म्युला टाकायचं, आन्सर मी. सरफेस एरिया ऑफ स्पियर, सरफेस एरिया ऑफ स्पियर चा फॉर्म्युला काय, सरफेस एरिया ऑफ स्पियर 4 सर्कलच्या एरिया इतका असतो. बरोबर, त्या स्पियरचा सरफेस किती असतो, 4 सर्कल त्याच्यावरती चिटकू शकतो इतका असतो. 4πr स्क्वेअर. रेडियस दिलेलं आहे इथं, सबस्टिट्यूट करा. किती वेळा विचारलं बघा, म्हणजे तुम्हाला विचारणार का नाही. सरफेस एरिया ऑफ स्पियर परत विचारलं बघा. बरोबर का. आता काय दिले, डायमीटर. इथं तर रेडियस लागतंय, मग काय करायचं, डायमीटर दिलंय, रेडियस लागतंय, काय करायचं, अर्ध करायचं, मधनं असं कट करायचं. 1 घ्यायचं का 4 घ्यायचं, किती घ्यायचं, का असं कट करायचं, 1 आणि n घ्यायचं. रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज, हे बेटा काय, सर्कलचा एक सेक्टर आहे, याला सेक्टर म्हणायचं. याचा रेडियस किती आहे 3.5. लेंथ ऑफ आर्क किती आहे 2.2. हा लेंथ ऑफ आर्क. हा फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. रिलेशन आहे बघा, एरिया ऑफ सेक्टर किती असतो, रेडियस डिवायडेड बाय 2 इंटू लेंथ ऑफ आर्क. रेडियस डिवायडेड बाय 2 इंटू लेंथ ऑफ आर्क. विचारलं का नाही, 1 मार्कामध्ये पण विचारलंय, एमसीक्यू मध्ये पण विचारलंय, 1 मार्काच्या क्वेश्चन मध्ये पण विचारलं, ऍक्टिव्हिटी मध्ये पण विचारलं, 2 मार्कामध्ये पण तेच विचार. परपेंडिक्युलर हाईट ऑफ अ कोन 12 आहे, स्लांट हाईट 13 आहे. फाइंड द रेडियस ऑफ बेस ऑफ कोन. पायथागोरस थेरम वापरायचं. तिघांमधला रिलेशन, हे बेटा हाईट, स्लांट हाईट आणि रेडियस मध्ये रिलेशन काय, L स्क्वेअर इज इक्वल टू h स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. काय काय दिलेलं आहे आपल्याला, परपेंडिक्युलर हाईट दिली आहे, हेच व्हॅल्यू होते बघा, 12चा स्क्वेअर नाही, हे वेगळे. आणि हे काय आहे, स्लांट हाईट दिलेली आहे. स्लांट हाईट किती दिली आहे, 13चा स्क्वेअर. हे 160 नाही, हा 144. हे तिकडे गेल्यावर काय होतंय, हेच होते बघा व्हॅल्यूचे. R स्क्वेअरची व्हॅल्यू 25. 25 कुणाचा स्क्वेअर आहे, रेडियसची व्हॅल्यू काय घेणार, +5 का -5. रेडियस कॅनॉट बी निगेटिव्ह, तर +5. ठीक आहे. लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सेक्टर इज रेडियस, फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. कितीदा प्रश्न विचारलाय बघा. बरोबर, राईट सर्क्युलर कोन, परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे, रेडियस दिलाय, हेच व्हॅल्यूज आहेत बघा, हेच व्हॅल्यूज आहेत. फाइंड स्लांट हाईट, किती असणार आहे स्लांट हाईट, किती असणार आहे स्लांट हाईट. हाच प्रश्न 3 वेळा का नाही, इथंच 3 वेळा दिसला होता. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पियर ऑफ रेडियस 3.5 सेंटीमीटर. सरफेस एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा स्पियरचा, 4 सर्कलचा एरिया येत असतो 4πr स्क्वेअर. हे पण किती वेळा विचारलं. A cylinder is having radius 7 centimeter, height 21 centimeter. Complete the following activity to calculate volume and circumference of its base. हे बेटा सिलेंडरचा व्हॉल्यूम काय किती असतो, सिलेंडरचा व्हॉल्यूम बेसचा एरिया इंटू हाईट. रेडियस दिलेला, हाईट दिलेला, रेडियस दिला, हाईट दिले.
व्हॉल्यूम येतो. सर्कम्फरन्स ऑफ बेस, हे बेटा खाली सर्क्युलर बेस आहे, त्याचा सर्कम्फरन्स किती असणार आहे? 2πr इतका असणार आहे. इंटू रेडियस. काय रेडियस? 744 आहे. बरोबर. 3 मार्काचे क्वेश्चन पण नाही आहेत. मेजर ऑफ एन आर्क, हे बेटा मेजर ऑफ आर्क ऑफ अ सर्कल इज 36 डिग्री अँड इट्स लेंथ इज 176. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. हे बेटा काय दिलेलं आहे? मेजर ऑफ आर्क म्हणजे काय? हा आर्क किती डिग्रीचा आहे? इथून इथपर्यंत किती डिग्री आहे? किती सर्कलवरती पसरलेला आहे? 36. म्हणजे सेंट्रल अँगल किती असणार आहे? 36. अँड इट्स लेंथ इज 176 सेंटीमीटर. याचा लेंथ किती आहे? 176 सेंटीमीटर. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द रेडियस. रेडियस कसा फाइंड आउट करायचा? रेडियस आणि लेंथ ऑफ आर्क मध्ये रिलेशन काय? लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय? लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय? 2πr ला θ/360 ने मल्टिप्लाय करायचं. थीटा माहिती आहे, थीटा किती आहे? 222/7. रेडियस किती आहे? रेडियस फाइंड आउट करायचं. लेंथ ऑफ आर्क आहे 176. रेडियस फाइंड आउट करायचं ना. ठीक आहे. 1 जा 10 जा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 1 जा 2 5 जा 176 5 आणि हा 7 आणि 22च्या टेबलमध्ये जातो बघा. 176 किती जा? 8 जा. 8 जा किती होतो? बरोबर ना, 8 जा ना. 1 जा 8 जा 8 5 जा 40. 40 इंटू 7 किती होतो? 200 280 सेंटीमीटर.